गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतायत नंदिनी नदी ही अतिशय प्रदूषित झालेली होती. खूप झाडी झुडपं सगळे टाकाऊ वस्तू त्यात टाकल्या जात होत्या आणि त्यामुळे अतिशय विद्रूप स्वरूप या नंदिनी नदीचं झालेलं होतं की तिचं एक वेगळं महात्म्य आहे, एक वेगळं पावित्र्य आहे. पण गेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण कामाला सुरुवात केली आणि जो 15,000 नागरिकांनी विशेष करून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे सगळे अनुयायी 5-6 हजार आलेले होते आणि सर्वांनी मिळून नाशिककरांनी मिळून आपण ही नदी स्वच्छ करण्याची सुरुवात त्या दिवशी केली. आणि आपल्याला बघतात मला वाटतं 50 वर्षामध्ये कधी नसेल इतकं या नंदिनी नदीचं स्वरूप बदललेलं आहे. अतिशय निर्मल पाणी त्या ठिकाणी वाहत आहे. आजूबाजूची झाडी सगळी काढली गेलेली आहे, खोलीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे जे गावात शहरामध्ये पाणी घुसत होतं तर या भागात आपण पिंपळगाव बौला भागामध्ये कोळीवाड्यामध्ये सारखं पाणी असायचं. पण एवढा मोठा पूर येऊनसुद्धा या भागातलं पाणी गेलं नाही. त्याचं कारण हेच आहे की आपण ती नदी स्वच्छ केली, खोल केली आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी आत जाऊ शकलं नाही. आणि म्हणून आता स्वच्छता झालेली आहे. पुन्हा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी सांगितलेलं आहे की आता ह्या नदी कायमस्वरूपी आम्ही दत्तक घेतो आहे. आम्ही दर 15 दिवसातून दर आठवड्यातून या ठिकाणी येऊन हिची स्वच्छता ठेवू, हिची निगा राखू. नदीच्या बाजूला पण झाडी लावतो मोठ्या प्रमाणामध्ये. आज आमचा जवळपास 10,000 झाडं लावण्याचा संकल्प आहे. झाडंसुद्धा आलेली आहेत. आपण आत्ताच वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हरित नाशिक हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. स्वच्छ नाशिक हे स्वप्न आपलं या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपलं मार्गक्रमण चाललेलं आहे. दर रविवारी आता आपण ही झाडं लावणार आहोत, स्वच्छता करणार आहोत. नुसतं नंदिनी नदीच नाही तर नाशिक शहरामधले जे नाले आहेत, ज्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे ते सर्व स्वच्छ करण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आम्ही सर्व नाशिककरांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि कुंभमेळ्यापर्यंत अतिशय सुंदर स्वच्छ असं नाशिक आपल्याला करायचं आहे. सुरक्षित नाशिक आपल्याला करायचं आहे. जवळपास 3,500-4,000 हजार कॅमेरे त्या ठिकाणी लावले जात आहेत. त्या ठिकाणी घाट होत आहेत. रस्त्याची कामं अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू आहे. आत्ता थोडे 2-3 महिने त्रास आहे पण पुढे मात्र मला वाटतं नाशिक शहर हे आपल्याला बदललेलं या ठिकाणी दिसणार आहे. अतिशय सुंदर असं शहर झालेलं आपल्याला बघायला मिळेल. कुंभ असं बच्चू कडूंनी म्हटलंय. बच्चू कडू पण आता मोठे नेते आहेत. ते सध्या आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते रोज काही ना काही बोलत असतात. आता त्यांना काही झालं असेल काही नाशिककरांची राऊत देखील असं त्यावरती म्हणालेत की सगळे सूत्रे बावनकुळेंकडे नंतर येऊ शकतात. मी तेच म्हणतोय की असे काही मोठे लोक आहेत हे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ते भविष्यकार आहेत, ते अंतर्यामी आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांची मनोमन इच्छा मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनच आहे अशी. नमस्कार, जय श्रीराम. ठाकरेंच्या सेनेचे काही नगरसेवक देखील शिंदेच्या संपर्कात असले. नाही, मला याची काही कल्पना नाही. त्यामुळे मी संजय राऊत नाशिक मारल्यास काय वाटतंय? ते संजय राऊत तर सगळेच बिथरलेले आहेत. त्याच्याकडे राहिलं कोण आता? त्यांच्याकडे काही नाही. एखादी महापालिका राहिली नाही. 17पैकी एखादा आमदार त्यांचा निवडून आला नाही. नगरपालिका कुठे त्यांच्या निवडून आलेल्या नाहीत. काय त्यांचं कुठे? आणि भविष्यामध्ये काही दिसत नाही आहे. काय होईल काही आहे थोडंफार 2-4-5-10% काही भविष्य असं दिसत नाही. कारण पक्ष बुडायला हे साहेब आमचे काफी आहेत. राऊत साहेब एका वृत्तवाहिनीला आपण एक मुलाखत दिली होती. एका वृत्तवाहिनीने गुन्हा दाखल केलेला आहे. माझा मानसिक छळ नाही. मला कधी झालं मला माहिती नाही. मला याची कल्पना नाही. कौटुंबिक वाद काय असेल त्यांचं मला माहीत नाही. त्याच्यावर जादूटोणाविरोधी देखील कलम लावण्यात आला. जादूटोणाविरोधी देखील कलम. कोणावर? मुलावर? दोघांवर काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हाच मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूट भागलं नाही का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. आपण दिल्लीत गेल्यास गुजरातचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिसले तुम्ही मला सांगा. आता शोधून इथे कोणते गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. काहीतरी बोलायचं, स्वतः काही बंब पाडायचे नाही. आपल्या मागे आता कोणी राहिलेलं नाही. काय केलं आपण? एखादं काम सांगण्यासारखं आहे का त्यांचं इतक्या वर्षामध्ये? काहीच नाही आहे. आणि म्हणून काही बोलायचं, कुणाला काही बोलायचं. अगदी थेट पंतप्रधानांपासून, सरन्यायाधीशांपासून, इलेक्शन कमिशनपासून, देवेंद्रजीपासून, शिंदे साहेबापासून वाटेल ते तोंडातील ते बोलायचं. हा एकच गुण नर्मदा यांचा राहिलेला आहे आता सध्या आणि त्यामुळे त्यांची ही दशा झालेली आहे. आता यापुढे तर हम दो और हमारा एक म्हणजे हम दो हमारे दो म्हणतो आपण. पण आता उद्धवजी, आदित्यजी आणि त्यांचं एक अपत्य. नाशिकमधील देखील मी स्वतः बंदूक घेऊन निघाले होतो. मात्र काळजीपोटी एकनाथ खडसेंनी मला थांबवलं होतं. हो बरोबर आहे. त्यांनाही विचारा. त्यावेळेला ज्यावेळेला 26 अकराचा हल्ला झाला त्यावेळेला मी रस्त्यावरच होतो. माझ्या गाडीतच होतो. कारण मी इतके लोक मरत आहेत बघून माझंही रक्त सळसळतच होतं आणि म्हणून मी रस्त्यावरच होतो. आपण म्हणजे खडसे साहेबांचं माझा किती वाद असला तरी खडसे आपल्याला सांगतील की वस्तुस्थिती काय. ते तर खोरे बोलतील की माझ्याबद्दल
असं नाही आहे. आता गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत असं देखील खडसे म्हणताय. अजिबात लहान नाही. माणसासोबत मी संघर्ष करतोय. अजिबात नाही, अजिबात नाही. खडसे साहेब शर्यतीत होते. पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्याच्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी. मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही. त्यांनी एक असा गौप्यस्फोट देखील केलाय की भाजप प्रवेशासाठी मला अमित शहानी फोन केला होता म्हणून. काय ते त्यांना भाजपमध्ये माहिती. या म्हणून. ते त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. माजी खासदार विनायक राऊत पूर आलेला होता, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पाणी गेलेलं होतं, बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न खरं तर त्या निमित्तानं आता मला सांगा, नंदिनी नदीला पाणी आलं, पाऊसच एवढा झाला, म्हणजे आता 300-300 मिलीमीटर पाऊस जर आता एकेका दिवसामध्ये झाला तर पाणी येणारच आहे, पूर येणारच आहे. तरी आता कुणालाही विचारा नाशिक शहरामध्ये नंदिनी नदीचं रूप आपण किती बदललेलं आहे. तिचं पावित्र्य राखण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय, व्हॉलेंटियर म्हणून करतोय, सगळे नाशिकर म्हणून आम्ही करतो. टीकाकारांना काय ते आपण काही केलं तर ते टीका करणारच आहेत, त्यांचा धर्मच आहे, तर धर्मच आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तुम्ही 1 लाख झाडं लावा तरी ते म्हणतील काय केलं तुम्ही, तर आपण ठरलेलं आहे. कुंभमंत्री म्हणून हरित कुंभाचा संकल्प केलेला आहे. प्रशासनासोबत लोकसहभाग, सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत आहे. मात्र संजय राऊत म्हणताय की देवेंद्र फडणवीसांचे चंपतराय हे गिरीश महाजन आहे असा. ठीक आहे, तर संजय राऊतांना काही फार उत्तर द्यायची मला वाटतं गरज वाटत नाही. त्यांच्या जिभेला विचारायची हाड नाही आहे, तो काहीतरी चूक झालेली आहे, प्रोडक्शन फॉल्ट आहे, तो मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे, त्याच्यामुळे तर मी काय बोलणार त्यांना. गुजरातचे सगळे कॉन्ट्रॅक्ट